वन मॅन किंग, वन मॅन आर्मी शो, श्रीकांत फाळके कम ऑन द स्टेज अँड कलेक्ट युअर ट्रॉफी. खूप अभिनंदन श्रीकांतजी फाळके. आपलं संभाजी भोसले आणि बापूशेठ बोडके साहेबांचं देखील शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतंय. तर श्रीकांत फाळके आलेले आहेत, यांचं देखील आपण सहर्ष स्वागत नव्हे तर आज आपण त्यांना या स्पर्धेच्या मार्फत सन्मानित करतोय. आज पाहतोय खेळाच्या माध्यमातून त्यांनी ट्रॉफी जिंकले. तर यस, नाव बॅक टू क्रिकेट. पहिला फटका फसलाय जिथे प्रदीप फक्त चेंडूकडे पाहत राहिलेत. अगदी एष्ट्यांच्या मागे जाऊन चेंडू आदळला. एका धावेनं संघाचा श्रीगणेशा झालाय. जरूर संघाची एकूण धावसंख्या पहा, 3 गडी बाद 1. गोलंदाज आपल्याला संतोष पाहायला मिळतात. वैयक्तिक कोट्यातील पहिले आणि संघासाठी पहिले षटक घेऊन येताना पाहायला मिळालेत. ऑन मार्कवरती संदीप शेडगे आपण पाहतोय. हे देखील अष्टपैलू खेळाडू आहेत. आज आपण पाहतो या देखील खेळाडूने एक उंच भरारी घेतली आहे. जर का पाहिलं ना आपण, SSC अकॅडमीचे सर्व आहेत. आज अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम यांच्या अकॅडमीच्या माध्यमातून केलं गेलं जात आहे. जबरदस्त शालेय शिक्षण असेल, प्राध्यापक वर्ग देखील आपल्याला खूप चांगला त्यांच्या अकॅडमीमध्ये पाहायला मिळतो. शिक्षक वृद्धावन वर्ग देखील आपल्याला खूप चांगला पाहायला मिळतोय. आज जर पाहिलं ना मित्रांनो, या दिवसामध्ये जर पाहिलं ना आपण, तर उत्तम पद्धतीनं शिक्षण, कारण शिक्षण हा आपला पाया, मजबूत पाया आहे. आणि शिक्षण देण्याचं काम SS अकॅडमीच्या माध्यमातून आपण पाहतोय. अगदी स्पर्धा परीक्षा असतील, तलाठी असेल, पोलीस असतील, आर्मी असतील, अशा विविध स्पर्धा परीक्षा ज्याच्यामध्ये यांच्या अकॅडमीमध्ये घेतल्या गेल्या जाते. संदीप शेडगे आता मात्र आऊट होताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिला झटका बसतोय माऊली टीमला. सुहास क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. बघा, जय भवानी संघाचा आणखीन एक हिरा, या संघातील सर्वाधिक भन्नाट फॉर्ममध्ये असलेला सुहास या खेळाडूला आपण पाहिलं. अगदी गेली 2 आठवड्यांपासून, गेली 2 स्पर्धांपासून आपण या खेळाडूला पाहतोय. त्याची मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी, आज देखील त्या स्वरूपाच्या फलंदाजी अपेक्षा असेल तर 3ऱ्या क्रमांकावरती हनुमंत जगदाळे आपण पाहतोय. हनुमंतकडे देखील क्षमता आहे. मोठ्या फटक्यांसाठी ओळखलं गेलं जातं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये मानखटावमध्ये देखील या खेळाडूचा बोलबाला राहिला आहे. अगदी मान प्रीमियर लीगमध्ये देखील याच खेळाडूने बॅक टू बॅक 4 षटकार खेचून आणले होते. तर निलेश दिसले आणि उमेश दिसले, हा दोन्ही बंधूंचं देखील शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर हनुमंत आपण पाहतोय 1 धाव मात्र वसूल केली आहे. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय 1 गडी बाद 2. तर यस, निलेश दिसले साहेबांचं देखील मंचावरती शुभागमन आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा शब्द सुमनांच्या माध्यमातून आपण करतोय सहर्ष स्वागत. या षटकातील चेंडू झालेत 5, धावा झाल्यात फक्त 2. पहिलं षटक चालू आहे. पॉवर प्लेचं षटक 30R सर्कलमध्ये आपण पाहतोय. 9 खेळाडू आत, फक्त 2 खेळाडू 30R सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. हेलिकॉप्टर स्कोप केला, स्ट्रेट ड्राईव्ह, जिथे फटका तर चांगला सजवलाय, परंतु पहा काय सुंदर आणि देखणं क्षेत्ररक्षण घडवलं क्षेत्ररक्षक सुहास या क्षेत्ररक्षकानं. एका षटकाचा खेळ संपला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहू शकाल 1 गडी बाद 4. तो मित्रा, तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा, उघडा डोळे पहा नीट. कळंबोली 11 चषक 2025
तर येणाऱ्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती पुनश्च एकदा जाऊया प्रवीण अर्जुने सर यांच्या समवेत. तर धन्यवाद श्रीकांतजी मुळीक यांचा आवाज. मात्र आपण या स्पर्धाच्या अगोदर जो सामना झाला अर्थातच 2 ओव्हर 12 रन 3 विकेट आणि फलंदाजीमध्ये तब्बल 17 धावा श्रीकांतजी फाळके. हो यावेळेला चांगला चेंडू होता. मनीष गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. श्रीकांतजी मुळीक यांच्या सुमधुर आवाजातून आपण या अगोदरच्या सामन्याचं धावतं वर्णन नक्कीच या ठिकाणी ऐकलं. मराठीचा एक आणखीन एक अप्रतिम आवाज. कळंबोरी क्रिकेट म्हटलं ना तर ही देणगी आहे. क्रिकेटचा दर्जा जसजसा उंचावतोय तसतसा समालोचनाच्या माध्यमातून नवनवीन समालोचक आपली वेगळी छाप आपली एक वेगळी ओळख निर्माण करतायत. परंतु इथे मात्र वेट अँड वॉचचं क्रिकेट. शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला आणि त्यानंतर मात्र फटका एक्झिक्यूट केला. पॉईंट गलीच्या मधून सीमारेषेच्या पलीकडे चौकार. 4 महत्त्वपूर्ण धावा. उदयजी पवार देखील या ठिकाणी आमच्या समोर जोडले गेलेत. SK साऊंड अँड इव्हेंट्स. तर श्रीकांतजी फाळके यांना आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित करणार आहोत आणि हे पारितोषिक वितरित करण्यासाठी येस आमचे युवा नेते तर या ठिकाणी आपण पाहतोय मागील सामन्याचा मॅन ऑफ द मॅच 2 षटका 13 धावा 2 विकेट्स आणि त्याचबरोबर 3 विकेट्स आणि त्याचबरोबर फलंदाजीमध्ये तब्बल 17 धावा 2 षटकार 1 चौकार. आज ऑलराऊंड परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. श्रीकांतजी फाळके फलंदाज बाद झालाय. एकूणच जर पाहिलं तर पहिल्या फेरीतील ही 5वी लढत आपल्या समोर पाहायला मिळते. आयोजकांचं विशेष कौतुक करावं लागेल. घड्याळाची वेळ 12:02 आणि पहिल्या फेरीतील 5वा सामना सुरू आहे. यानंतर 6वा सामना असेल आदित्यप्रिया लॉजिस्टिक आणि शिवस्वराज्य. दोनही टीम्सच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी संपर्क करायचा आहे. आमचे सर्व आयोजक या ठिकाणी आपण पाहतोय संतोषजी मदने असतील, अमनजी लोहिया असतील, किरणजी डेंबरे असतील, त्याचबरोबर विक्रमजी पवार आहेत, सतीशजी थोरात आहेत, अजिंक्य खटकाळ देखील आहेत, राहुलजी जाधव आहेत. खूप मोठमोठी नावं आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं कळंबोलीचं तालुका लेवल क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केलं. रोहा, पेण, माणगाव या अतिशय दूरवर जाऊन ज्यांनी पनवेल तालुका आणि पनवेल तालुक्याचं क्रिकेट गाजवलं आणि त्यातल्या त्यात कळंबोलीचं नाव एका वेगळ्या उंचीवरती नेलं. कारण एकाच क्रिकेट हंगामामध्ये ऑलमोस्ट 15+ ट्रॉफी जिंकून आणण्याचा बहुमान देखील या संघानं केला. अगदी दर आठवड्यामध्ये 1 ट्रॉफी कळंबोलीच्या नावावरती फिक्स तालुका लेवल क्रिकेटमध्ये या खेळाडूंनी एकाच क्रिकेट हंगामामध्ये आणली. यावेळेला मात्र काय घडतंय थेटफेकी पंचांकडे अपील आणि 2 धावा पूर्ण. जिथे फलंदाज बाद होणं अपेक्षित होतं त्या ठिकाणी मात्र 2 धावा आल्यात. पहिलं दशक धावफलकावरती पाहायला मिळते. ओव्हर शेवटचा 1 चेंडू शिल्लक 5 चेंडू झालेत आणि षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू आहे. थोडीशी धीमी सुरुवात आहे, संत सुरुवात आहे. एकीकडे जर आपण पाहिलं तर माऊली स्पोर्ट्स कळंबोली हा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र जय भवानी स्पोर्ट्स कळंबोली. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं मनीष. यावेळेला मात्र फ्लायटेड चेंडू होता. खरं तर आडव्या बॅटनं चेंडू खेळण्याचा मानस फलंदाजाचा. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. डॉट बॉलची होते समाप्ती. मागील चेंडूवरती झेल सुटला, 2 धावा आल्या. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं फंबल आपल्याला पाहायला मिळालं. झेल देखील सुटला. परंतु शेवटचा चेंडू निर्धाव फेकत असताना
पुनरागमन करण्याची चिन्ह मात्र मनीषनं या ठिकाणी गोलंदाजीच्या माध्यमातून दर्शवली. 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रतिषटक 5च्या सरासरीनं 10 धावा धावफलकावरती आल्यात. एक्सलरेट करावं लागेल. धावगतीचा वेग या ठिकाणी वाढवावा लागेल आणि धावगतीचा वेग जर वाढवायचा असेल तर यावेळेला मैदानावरती उपस्थित 2 खेळाडू आपण पाहतोय. चिकू आणि गोले हे 2 फलंदाज यावेळेला मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक संघाला आम्ही वारंवार सूचना करतो, विनंती करतो की आपला एक अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. कळंबोली क्रिकेट ज्याचा दर्जाचा आपण नेहमी उल्लेख करतो, परंतु ज्यावेळेला अशी नावं येतात कारण तुमचा जो 12th मॅन इथे येतो त्याला आपल्या खेळाडूंची प्रॉपर नावं माहिती असणं गरजेचं आहे. बहुतांश वेळेला जे 12th मॅन येतात ते निकनेम म्हणजे टोपण नावानं खेळाडूची माहिती देतात. त्यामुळे आमच्याकडे दुसरा पर्याय नसतो आणि अशा प्रकारची नावे ही खेळाडू ज्यावेळेला मैदानावरती परफॉर्म करतात त्यावेळेला त्यांची योग्य नावे ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क अपेक्षित नाही आहे. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज आहेत संतोष. आपल्या वैयक्तिक स्पेलमधील दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हातात आहेत. एक महत्त्वपूर्ण षटक आहे कारण इथे फलंदाज आक्रमक होण्याचा प्रयत्न निश्चितच मैदानावरती करतील. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. 1 धाव ही निश्चितच धावफलकावरती अंकित केली जाते. या दरम्यान सातत्यानं आपण पाहतोय की जो मित्र परिवार वर्ग आहे तो खूप मोठा आहे कारण तालुका लेवलचं क्रिकेट खेळणं, त्या प्रकारचं सातत्यपूर्ण कामगिरी आपल्या खेळामध्ये ठेवणं संतोषजी मतने खरं तर प्रमुख आयोजकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. विक्रमजी पवार, सतीशजी थोरात, प्रचंड प्रदीर्घ अनुभव, अजिंक्यजी खटकाळे. कळंबोली क्रिकेटचं प्रतिनिधित्व करताना बऱ्याच वेळेला आपण त्यांना पाहिलं. अगदी मुंबई परिसरामध्ये देखील या खेळात या संघानं, त्यानंतर रायगड असेल, ठाणे असेल, त्यानंतर उरण, पेण, अलिबाग, रोहा, माणगर, माणगाव, या खोपोली या प्रत्येक विभागामध्ये जाऊन तालुका लेवलचं क्रिकेट फक्त खेळलं नाही तर त्या ठिकाणाहून कळंबोलीसाठी त्यांनी प्रतिनिधित्व देखील केलं आणि एकाच सीझनमध्ये 15+ ट्रॉफी घेऊन येण्याचा बहुमान देखील या संघानं आणि त्याच कळंबोली 11 या संघाच्या माध्यमातून आयोजित हा कळंबोली 11 चषक 2025चा दैदीप्यमान सोहळा मात्र आपण या ठिकाणी पाहतोय. अनेक किस्से आहेत, अनेक गोष्टी आहेत आणि त्यांचा आपण सातत्यानं उल्लेख करणार आहोत. कोणत्या मैदानावर गेल्यानंतर कोणता खेळाडूनं कोणता विक्रम केला, कोणत्या अडचणी त्यांना आल्या, काही वेळेला ट्रॅव्हलिंग करताना काही अडचणी आल्या, मैदानावरती योग्य वेळेला पोहोचू शकले नाहीत, पॅनल्टीसह खेळण्याची त्यांना संधी मिळाली आणि अगदी त्या पॅनल्टीच्या धावा घेऊन देखील मोठमोठ्या संघांना नमवण्याचा विक्रम या संघानं केला. अगदी रस्त्यानं प्रवास करताना वाहनं पंक्चर होण्यापासून ते वाहनं खराब होण्यापर्यंत विविध अडचणींना सामोरं गेले, त्यानंतर त्याच्यावरती मात केली. यावेळेला मात्र फुल टॉस चेंडू होता. खरं तर निमंत्रण अगदी प्रीमेडिटेड शॉट अगोदरच मानस बनवला, लोअर फुल टॉस चेंडूला भिरकावून दिला फाईनच्या क्षेत्रामधून सीमारेषेच्या पलीकडे षटकार. 19 या धावसंख्येवरती मजल मारतोय. शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय, मच निडेड सिक्सर ज्याला म्हटलं जातं आणि तो षटकार आला. फलंदाज होते शेवटच्या चेंडूवर गोले आणि त्यांच्या बॅटमधून मात्र हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. तर 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 6.33च्या सरासरीनं धावा धावफलकावरती आल्या 19, परंतु 19 धावा पुरेशा आहेत का? बावली विरुद्ध जय भवानी या 2 संघादरम्यानची ही लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला अक्षय भुसारी या ठिकाणी षटक हाताळताना पाहायला मिळतं. संतोषनं 2 षटकं हाताळली, मनीषनं 1 षटक हाताळलं. आघाडीच्या दोनही गोलंदाजांना टिचून मारा केला आणि याचाच परिणाम या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिल्या 3 षटकांमध्ये फक्त 19 धावा धावफलकावरती आहेत.
आनंद माने या स्पर्धेसाठी सर्वाधिक मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान आनंद माने अर्थातच माने सरकार यांचं देखील राहिलं आहे. आत्ता जर आपण पाहिलं तर पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला निश्चितच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. हे एक असं व्यक्तिमत्व आहे की जे सातत्यानं कळंबोली क्रिकेटसाठी आपलं योगदान नेहमीच देत राहिलं आहे. मग ते संघाच्या माध्यमातून असो, दरवर्षी KPL मध्ये त्यांचा देखील एक संघ आपल्याला पाहायला मिळतो. यावर्षीच्या KPL हंगामासाठीची खेळाडूंसाठी जणू ही रंगीत तालीम आहे, कारण इथून नजरा असतील खास करून युवा खेळाडूंवरती. यावेळेला मात्र फटका फसला आहे, प्रॉपर टायमिंग नाही आहे, धीम्या गतीनं चेंडू फेकला होता, अक्षयला ओळखलंय. येस, पंतांचा इशारा, फलंदाज आहे बाद, विकेट आली आहे. आणखीन एक विकेट इथे मात्र माऊली संघाने गमावली आहे. जो जोश, जो उत्साह, जो आत्मविश्वास माऊली संघाचा प्रत्येक सामन्यामध्ये पाहायला मिळतो ना, तो आज कुठेतरी कमतरता जाणवते. थोडासा धीमा खेळ मैदानाच्या आतमध्ये आहे. याचं कारण असेल पहिल्या 2 षटकांमध्ये ज्या कमकुवत धावफलकावरती आपण पाहिल्या. जरूर दुसऱ्या षटकामध्ये थोड्याशा धावा आल्या, परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये फारशा धावा उभारू शकला नाही. आणि त्याचा जो मानसिक दडपण आहे ना, त्या दडपणामधून मात्र आत्तापर्यंत माऊली संघ सावरू शकला नाहीये. धावफलकावरती न्यू बॅटर हनुमंत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. मला वाटतं हनुमंत हे प्रत्येक सामन्यानंतर थोडंसं उशिरा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. इथे मात्र क्षेत्ररक्षकाला चेंडू चकावतोय. फाईनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उभा होता आणि अगदी त्याच्या जवळ आल्यानंतर चेंडूनं वळण घेतलं. 4 धावा धावफलकावरती आल्या. अक्षय म्हटलं तर नन्ना मुन्ना जादूगर म्हणून या गोलंदाजाची जरूर ओळख आहे. कळंबोली प्रीमियर लीगमध्ये KPLच्या आय थिंक दुसऱ्या सीझनमध्ये या खेळाडूंना आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून प्रभावित केलं. ज्यावेळेला 6 चेंडू 6 धावा ज्यांना आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून डिफेंड केल्या विघ्नेश 11 संघाकडून खेळताना, आणि तिथून मात्र हा गोलंदाज चर्चेचा विषय ठरला. नन्ना मुन्ना जादूगर म्हणून त्याची ओळख त्यानं कळंबोली क्रिकेटमध्ये निर्माण केली. जवळपास 4 ते 5 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, आणि हा नन्ना मुन्ना जादूगर आता मात्र एक परिपूर्ण गोलंदाज होऊन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. यावेळेला हलकासा ओव्हरपिच चेंडू, आडव्या बॅटचा चेंडू खेळलाय. 6 धावांचा पंचांचा इशारा आला आणि या 6 धावेनं संघाची एकूण धावसंख्या मात्र धावफलकावर 3 गडी बाद, 31 धावा, 31 रन्स ऑन द स्कोर कार्ड. शेवटचा एक चेंडू शिल्लक, 5 चेंडू झालेत. याही चेंडूवरती मोठा फटका शोधण्याचा प्रयत्न असेल. फलंदाज आहे ऑन अ स्ट्राईक हनुमंत. पण हनुमंताची चर्चा सुरू होती. हनुमंत एकेकाळी आपल्या संघाकडून सलामीवीर फलंदाज म्हणून पाहायला मिळायचे, परंतु मागील काही स्पर्धा जर आपण पाहिलं तर हनुमंत थोडंसं मागे, म्हणजे 3ऱ्या 4थ्या आणि 5व्या क्रमांकावरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथून मात्र 3री धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होत आहेत बाद. 34 हे विजयासाठीचं लक्ष आहे, कारण पहिल्या सत्रामध्ये धावा उभारल्या गेल्या धावफलकावर. 33 विजयासाठी लक्ष, टार्गेट, उद्दिष्ट सेट केलं गेलं 34 धावांचं. चला यानंतरची होणारी लढत, नाणेफेकीचा कौल आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली आणि शिवस्वराज्य. आदित्यप्रिया संघाचे संघनायक इथे उपलब्ध आहेत. पण नितीन होते, हनुमंत नाहीत तर नितीन होते. आणि ही माहिती रामदासजी महानवर यांच्या माध्यमातून येते. पण आपले 12th मॅन उपलब्ध नसतील तर मात्र या गोष्टी निश्चितच घडतील, म्हणून नेहमीच आम्ही सांगत असतो की आपला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. तर पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. चला खेळाडूंना विनंती आहे, पंचांना विनंती आहे, आपण खेळाडूंना लगेच सामना सुरू करण्याच्या सूचना करायच्या आहेत.
विनंती आहे की खेळपट्टीवरती सराव करू नका. मुख्य पंच आनंद माने कृपया ताकीद करा की आपण जी सब खेळपट्टी म्हणजे दुसरी जी खेळपट्टी आहे त्याच्यावरती सराव करा. धन्यवाद. तर चला, सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. चेंडू परीक्षण जरूर केला जाईल, परंतु तत्पूर्वी शिवस्वराज्य संघाचा संघनायक शेवटची पुकार. कारण आदित्यप्रिया संघाचा संघनायक ऑलमोस्ट एक षटक अगोदर या ठिकाणी येऊन उपस्थित राहिलेत. आदित्यप्रिया लॉजिस्टिक हे नाव आज आपल्याला ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये देखील ऐकायला मिळेल, ज्या स्पर्धेचं तब्बल 21 लाख रुपये पारितोषिक आहे. काल सुपर 4 मध्ये हा संघ क्वालिफाय केला आहे. RCC पेठ, आदित्यप्रिया लॉजिस्टिक RCC पेठ या नावानं तो संघ खेळला. ग्रामीण आयकॉन उस्मान पटेल आणि ऑल इंडिया आयकॉन म्हणून विश्वजित ठाकूर या दोन खेळाडूंनी कमालीचा खेळ दाखवला. आणि दीपकजी चव्हाण साहेबांच्या पुरस्कर्ते पदाखाली RCC पेठ, आदित्यप्रिया लॉजिस्टिक RCC पेठ या संघाने मात्र त्या स्पर्धेमध्ये क्वालिफाय केले सुपर 4 मध्ये. आणि तो सामना देखील पाहायला विसरू नका, कारण एकूणच जर पाहिलं तर ग्रामीण धमाका बिग बॅश लीग ज्याचं प्रथम पारितोषिक 12 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 7 लाख रुपये आणि एकूण 21 लाख रुपये पारितोषिक असणारी ती स्पर्धा. आणि त्या स्पर्धेमध्ये कळंबोलीचा आदित्यप्रिया लॉजिस्टिक RCC पेठ हा संघ आदरणीय दीपक शेठ चव्हाण साहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा नक्कीच पाहायला मिळेल, ज्याचं प्रतिनिधित्व उस्मान पटेल आणि ऑल इंडिया आयकॉन या ठिकाणी आपण पाहतोय विश्वजित ठाकूर. तर या दरम्यान नाणेफेकीचा कौल निखिल जी चव्हाण, अध्यक्ष तुषारदादा पाटील युवा मंच. तर आदित्यप्रिया लॉजिस्टिक संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. हा सामना संपल्यानंतर लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. प्रदीप आणि सुहास ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये होती आहे. दाखल विजयासाठी लक्ष 34 धावांचं. पहिलं षटक या ठिकाणी हाताळलं जाते. गोलंदाज यावेळेला मात्र आपण पाहतोय आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. ड्रायव्हिंग लेनचा चेंडू सुहास देखील ड्रिल करतायत. नॉन स्ट्रायकिंग एंडला आल्यानंतर सिंगल मात्र धाव फलकावरती आले. श्री गणेशा होतोय. जय भवानी स्पोर्ट्स क्लब विरुद्ध माऊली स्पोर्ट्स क्लब या दोन संघादरम्यानची लढत आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रदीप फारशी चमकदार कामगिरी मागील 3-4 स्पर्धेपासून करू शकला नाहीये. या खेळाडूकडे नेहमीच मोठ्या अपेक्षा असतात. आज संधी आहे. आज शेवटच्या चेंडूपर्यंत तुम्हाला मैदानावरती उभं राहायचं, शेवटच्या धाव घेईपर्यंत तुम्हाला मैदानावरती उभं राहायचं. आणि आपली जी उपयुक्तता आहे, कारण बऱ्याचशा सामन्यांमध्ये ना या खेळाडूला घाई गडबड करताना आपण पाहिलं. स्ट्रोक मेकिंग कॅपॅसिटी आहे, मैदानाच्या चौफेर फलंदाजी करू शकतो, परंतु जो आत्मविश्वास गमावलाय मागील 2 ते 3 टुर्नामेंट झाला, तो आत्मविश्वास मात्र प्रदीपला. सुरुवात खूप चांगली होती क्रिकेट हंगामाची. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्पर्धेमध्ये चांगली सुरुवात राहिली, परंतु इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स त्याचा खूप चांगला राहिला. परंतु इथे टीमचा परफॉर्मन्स सुधारायचा असेल तर स्वतःचा वैयक्तिक परफॉर्मन्स देखील होणं गरजेचं आहे. आणि प्रदीपकडे तो टेम्परमेंट आहे, नो डाऊट. सिच्युएशन कशा पद्धतीने हँडल करायची, धावा कोणत्या क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत, स्ट्रोक मेकिंग कशा प्रकारचा असायला पाहिजे, चेंडूच्या मेरिटप्रमाणे फलंदाजी करण्याची धमक या खेळाडूमध्ये. त्यामुळे प्रदीपला थोडासा वेळ द्यावा लागेल. विकेटवरती म्हणतात ना की समय बिताना होगा, आणि जर का त्यांनी वेळ घालवला विकेटवरती तर मात्र एक चांगली खेळी आपल्या संघासाठी नक्कीच साकारू शकतात. यावेळेला ऑनसाईडला फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू टार्गेट केला जातोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर येईल थोडंसं बॅटवरचं नियंत्रण हरपलं. बॉडी बॅलन्स साधत असताना बॅट निसटला हातातून. सिंगल मात्र धाव फलकावरती आली. रनिंग बिटवीन द विकेट या गोष्टीच आपण सातत्यानं चर्चा करतो, पण नुकत्याच झालेल्या नाणेफेकीमध्ये आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय. चेंडू झालेत या षटकातील 4. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका. सुहास ज्या खेळाडूला खरं तर प्रमोट केलं गेलंय,
ओ क्रॅकिंग शॉट. इथे मात्र कोणत्याही क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये. कव्हर आणि मिड ऑफच्या मधून कमालीचा टायमिंग, प्रॉपर क्रिकेटिंग शॉट. 4 धावांसाठी चौकार. या चौकारानं संघाची धावसंख्या धावफलकावरती बिनबाद 8 या धावसंख्येवर. अजूनही येणारे 19 चेंडू 26 धावांची गरज. प्रदीपला नॉट आऊट परतावं लागेल, ज्यामुळे आत्मविश्वास जरूर दुणावेल. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या इफेक्ट करतात. यावेळेला मात्र फुलर लेनचा चेंडू होता. पुन्हा एकदा चूक झाली आहे. दबाव पाहायला मिळाला आणि इथून चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चूक झाली आहे मैदानाच्या आत आणि चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौकार. अजूनही येणारे 18 चेंडू आणि 22 धावांची गरज. 12 धावा धावफलकावरती. सुरुवात दमदार आहे. सुहास, ज्या खेळाडूला विश्वास दर्शवला गेला, संघनायकाच्या माध्यमातून प्रमोट केला गेला ॲज अन ओपनर, सुहास सातत्यानं मागील काही स्पर्धांपासून आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो. आणि दर्शवला गेलेला हा जो विश्वास आहे ना, तो विश्वास मात्र सार्थ ठरवणं ही तुमची कामगिरीच्या बळावरती तुम्ही करू शकता. तुमची कामगिरी जितकी भक्कम राहील तितकाच तुमचा जो आत्मविश्वास आहे तो देखील बळावलेला असेल. तर पहिला षटकाचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. धावा धावफलकावरती आल्यात 12. इथून मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहेत. रमेश या ठिकाणी बॉलिंग मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जास्त वेळ घेतला जातोय, जास्तीचा वेळ या ठिकाणी खर्च होतोय. माऊली संघ आणि पंचांना देखील विनंती आहे की आपण देखील थोडंसं सूचना करायच्या आहेत खेळाडूंना, कारण वेळेची कमतरता आहे. प्रत्येक सामना किमान 4 षटकांचा. पण टाईम अलर्ट द्या. एक वॉर्निंग, सेकंड टाईम तुम्हाला, कारण पहा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील टायमरचा नियम आलाय. नक्कीच 4 षटकांचे सामने, आपल्याला सर्व सामने 4 षटकांचे खेळवण्याचा मानस आहे आयोजकांचा. अगदी इथून मात्र कव्हर पॉईंटच्या दिशेनं चेंडू तटवला गेलाय. डीपला क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती, चेंडूची उचल करतोय. फेकी देखील होते. नॉन स्ट्रायकिंग एंडला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दबाव बनवण्याचा प्रयत्न होता फलंदाजांचा. अजून येणारे 17 चेंडू आणि 21 धावांची गरज. 3 षटकं या इनिंगमध्ये देखील अजूनही शिल्लक आहे. 17-21 एनिथिंग कॅन हॅपन. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय होईल हे तुर्तास भाकीत करणं योग्य नाहीये. ओ यावेळेला कमालीचा टायमिंग आहे, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. कंप्लीट केला जातोय झेल. विकेट नंबर 1 सुहास. यावेळेला मात्र मैदानातून बाहेर परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिली विकेट या ठिकाणी गमावली गेली आहे. महत्वाची विकेट होती. सुहास 2 बॅक टू बॅक चौकार सुहासच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. आणि तोच खेळाडू नवीन बॅटर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक नवतरुण खेळाडू ज्यानं हा झेल कंप्लीट केला, त्याच्याकडून एक चौकार देखील सुटला होता. ज्यावेळेला चेंडूनं वळण घेतलं होतं. अक्षय भुसारी गोलंदाजी करत होते आणि फाईनच्या क्षेत्रामध्ये हा खेळाडू होता. त्यानंतर फाईनच्या क्षेत्रातून त्याला हटवण्यात आलं आणि बाउंड्री लाईनवरती तो क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. हे दर्शवतं की या क्षेत्ररक्षकाची गुणवत्ता काय. अगदी 13-14 किंवा 14-15 वर्षाचा हा खेळाडू आहे आणि सध्या मैदानावरती उपस्थित असलेला सर्वात यंगेस्ट खेळाडू आहे. KPLचा हंगाम येतोय. KPLच्या हंगामामध्ये जर ॲज अ खेळाडू म्हणून आपण अद्याप आपली नोंदणी केलेली नसेल तर ऑनलाईन नोंदणी प्रवेशिका सुरू करण्यात आलेली 1 जानेवारीपासून. ऑफ द बॅट अंपायर लेग बाय इशारा आपला येणं अपेक्षित आहे. जर चेंडूनं शरीराचा वेध घेतला असेल तर लेग बायचा इशारा करा. बॅट न आला असेल तर कोणताही इशारा नको. गोलंदाज
यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न पंचांकडे अचळभूत नजरेनं जरूर पाहिलं जात आहे. पंचांवरती प्रभाव नाहीये. अजूनही येणारे 14 चेंडू आणि 20 धावांची गरज. प्रदीप थोडंसं मानसिक दडपण आल्याचं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, परंतु आपल्या मनगटी ताकदीवर विश्वास असेल ना तर कोणत्याही धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला जाऊ शकतो. सर्वप्रथम स्वतःवरचा दबाव तुम्हाला हटवावा लागेल. यावेळेला बॉलर्स बॅक ड्राईव्ह, गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू तटवलाय, सिंगल आली आहे. ही थोडीशी कमकुवत बाजू आपल्याला जरूर पाहायला मिळाली, परंतु एक योग्य निर्णय, कारण नुकताच सुहाससारखा महत्त्वाचा विकेट गमावलाय. चेंडू झालेत या षटकातील 5, शेवटचा एक चेंडू शिल्लक. नावा धावफलकावरती आलेत 15. अजूनही येणारे 13 चेंडू आणि 19 धावांची गरज. इनॅट नंबर 3 संजोग आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. याही खेळाडूंना प्रभावित करणारा खेळ. इथे मात्र गॅपमध्ये चेंडू ढकललाय, 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू गोळीच्या वेगानं जातोय सीमारेखा पार. 4 धावांसाठी येतोय चौकार. पण शेवटच्या चेंडूवरती आलेल्या चौकारानं कुठेतरी पुन्हा एकदा मी म्हणेन बॅक ऑन ट्रॅक पाहायला मिळतोय जय भवानी संघ, कारण अजूनही येणारे 12 चेंडू आणि आता 15 धावांची गरज. 12 बॉल 15 रन्स रिक्वायर्ड टू विन. यानंतर पहिल्या फेरीतील 6वी आणि अंतिम लढत असेल. नाणेफेकीचा सर्वाधिक महत्त्वाचा कौल जिंकला आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघानं. आणि यानंतर मात्र आपण नक्कीच चालू सामन्याकडे जाणार आहोत. प्रदीप इथून आक्रमक व्हावं लागेल. जरी 12 चेंडू आणि 15 धावांची गरज असली, चेंडू आणि धावांमध्ये केवळ 3चं अंतर असलं तरी जितका लवकर हा सामना फिनिश करण्याचा प्रयत्न असेल तितका आत्मविश्वास हा बळावलेला असेल, कारण हा हिटिंग झोन आहे आणि हिटिंग झोनला तुम्हाला नो एक्सक्यूज, नो पर्याय. आणि याच दरम्यान सामन्यामध्ये परतण्याचा प्रयत्न देखील क्षेत्ररक्षण करणाऱ्या माऊली संघाकडून केला जाईल, कारण गोलंदाजीमध्ये पुनरागमन करण्याची धमक याही संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चला थोडंसं स्पीडअप करा. प्रत्येक षटकानंतर टीम मीटिंग नको आहे. सामना असाही नाही आहे की अटीतटीचा आहे, त्यामुळे खेळाडूंना विनंती आहे नाहक वेळ गमावण्यापेक्षा सामना सुरू करा. तुमचा जो मोमेंटम आहे तो मोमेंटम कायम राखण्याचा प्रयत्न करा. आणि पंचांनी जर का तुम्हाला या ठिकाणी टाईम अलर्ट केला तर मात्र पॅनलाइज देखील केलं जाऊ शकतं. या गोष्टीचा आपण नक्कीच माइंडमध्ये या गोष्टी देखील तुमच्या असणं गरजेचं आहे. हो, यावेळेला फाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवण्याचा मानस पाहूया. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत, परंतु फाईनच्या क्षेत्रातून चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावांकरता हा चौकार जरूर प्रदीपला आत्मविश्वास देऊन जाईल. थोडंसं रिस्क फॅक्टर होता या फटक्यामध्ये. चेंडूने अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली, परंतु दैव बलवत्तर असं म्हणतो ना आपण, फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. इथे मात्र नशिबाची साथ मिळाली आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. गोलंदाज आहेत रमेश, संदीप आहेत, चिक्या. ओ, या ठिकाणी मात्र मधल्या अष्टीच्या समोर सापडत आहेत. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. पण या अगोदरच्या चेंडूवरती चौकार आला होता, स्वतःला सावरू शकले नाही आहेत, विकेट गमावली आहे. नाबाद परतण्याचा आपण नक्कीच या ठिकाणी विचार होता या खेळाडूचा, परंतु सरळ बॅटनं धावा येत असताना रिव्हर्स स्वीप खेळण्याची गरज होती का, हा स्वतःला प्रश्न विचारला जाईल प्रदीपच्या माध्यमातून. एक अभ्यासू वृत्तीचा खेळाडू आहे. तर नवीन फलंदाज या ठिकाणी यासिन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. इनॅट नंबर 4 4थ्या क्रमांकावरती. अजूनही इक्वेशन पाहिलं योगेश वाघ आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. येणारे 10 चेंडू आणि 11 धावा. शिरकाव करण्याचा प्रयत्न मैदानावरती होईल का. थोडंसं संत गतीनं सामना पुढे सरकतो, कारण प्रत्येक चेंडूनंतर क्षेत्ररक्षण चेंज होत आहे. प्रत्येक विकेट नंतर या ठिकाणी रणनीती आखली जाते.
तर या ठिकाणी गोलंदाज तर या ठिकाणी मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस फरडतू फलंदाज होतोय बाद. यासिन या ठिकाणी बाद झालेत. पण सहज सोपा वाटणारा सामना आता कुठेतरी बनवण्याचा प्रयत्न माऊलीच्या माध्यमातून होतोय, माऊली संघाच्या माध्यमातून. आणखीन एक विकेट या ठिकाणी गमावली जाते. नवीन बॅटर संतोष मैदानाच्या आतमध्ये. तर या ठिकाणी एकूणच जर पाहिलं तर धावा धावफलकावरती आल्या 19. अजूनही येणारे 7 चेंडू आणि 5 धावांची गरज. यावेळेला आउटसाइड द ऑफस्टम्पचा चेंडू होता. कव्हर रिझनमध्ये कव्हर पॉईंटला चेंडू वळवला गेला. सिंगल धावफलकावरती आले. आता सेन्सेबल क्रिकेट कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये जयभवानी संघाच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. येणारे 6 चेंडू आणि आता 4 धावांची गरज. पहा इथे संपूर्ण ताकद जोकावी लागेल. माऊली संघ शेवटच्या श्वासापर्यंत लढणारा, न हार मानणारा. 30 धावा धावफलकावरती आल्या जयभवानी संघाच्या, परंतु 4 धावा डिफेंड केल्या जाऊ शकतात. हा आत्मविश्वास स्वतःमध्ये जागृत करावा लागेल. चला, वेळ नाहीये आपल्याकडे, थोडंसं स्पीडअप करा. प्रत्येक सामना 4 षटकांचा खेळवला जावा ही आयोजकांची मनशा आहे, आयोजकांची ही प्लॅनिंग आहे. तर या ठिकाणी मात्र शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 4 धावांची गरज. पहिले 3 चेंडू जर का निर्धाव आले तर दबाव पाहायला मिळू शकतो. इथे मात्र काय घडतंय, संधी गमावली आहे. संधीचं सोनं करावं लागेल. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मात्र बॅकअप खूप चांगला पाहायला मिळाला आणि या छोट्या क्षेत्ररक्षकाचं सातत्यानं कौतुक या ठिकाणी होत आहे. कळंबोली क्रिकेटचं फ्युचर आहे आणि कदाचित येणाऱ्या या ऑक्शनमध्ये या खेळाडूवरती देखील नजरा असतील ॲज अ फिल्डर. यावेळेला मोठा फटका, चूक झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. गरज होती का, परंतु दैव देता आणि कर्म नेता. पहिल्या चेंडूवरती झेल सुटला, दुसऱ्या चेंडूवरती देखील झेल सुटला, 2 झेल सुटले. 3 धावा धावफलकावरती आल्या. विजयासाठी
4 धावांची गरज होती आणि आता मात्र अवघ्या 1 धावेची गरज. इक्वल. तर इथे मात्र अवांतर चेंडूचा इशारा आणि याचबरोबर हा सामना देखील जिंकला. जय भवानी स्पोर्ट्स कळंबोली या संघानं विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन.